यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. काही घे पण घे. निर्णय बरोबर आला तर यश मिळेल आणि निर्णय चुकला तर अनुभव मिळेल. अहो तोटा काय आहे? घ्या ना पटकन निर्णय, लागा कामाला. मी वारंवार सांगतो, तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? कुणी? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? नासानं चांद्रयानाची जी मोहीम आखली त्याच्यातला मुख्य पायलट होता तो एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. चंद्रावर तो पाय ठेवणार होता, पण त्याच्या सहाय्यासाठी दुसरा एक सहाय्यक दिला होता. त्याचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेच्या नेव्ही मध्ये होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव नव्हता. अपोलो यानातनं ज्यावेळी हे चंद्रावर पोहोचले त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश मुख्य पायलटला म्हणजे एडविन सी अल्डारिनला गेला, गो फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन पुढे झाला. पण चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी भरकटलो तर? तो या विचारातच होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला आणि जगात गौरव झाला. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव. एडविन सी अल्डारिन मध्ये सगळ्या क्षमता होत्या, सगळं ताकद होती, सगळी बुद्धी ताकद सगळं होतं, पण तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही, मागं राहिला. आणि नील आर्मस्ट्रॉंग त्यानं तडाख्यात निर्णय घेतला, संपला विषय, कीर्तिमान झाला. आमच्या पोरांना निर्णय घ्यायला सांगा, पटकन 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 लगेच. निर्णय क्षमतेचा गुणच नाही आमच्यात. ही अलीकडच्या आमच्या पिढीची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. पटकन निर्णय घ्या आणि निर्णय घेतला की सरळ कामाला सुरुवात करा. कुठल्याही क्षेत्रात असा, काही करत असा.